सचिनच्या 100व्या शतकानंतर त्याला देशभरातून शुभेच्छा मिळाल्या, पण सचिनसाठी नेहमीच एक शुभेच्छा स्पेशल राहिलेली आहे आणि ती म्हणजे त्यांचे जवळचे मित्र असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची. राज ठाकरे आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. राजसाहेब, आज सचिनने 100वी सेंचुरी पूर्ण केली, काय भावना आत्ता मनात आहेत? सुटलो. सचिनची आजची ही जी मॅच होती, आज तुम्ही अख्खी मॅच बघितली, अख्खी इनिंग बघितली? काहीही पाहिलं नाही माझी. आजची कशाला, मागच्या पण मी काही हिंमतच होईना. हिंमत होत नाही म्हणजे याचा असं काही कारण नाही की 100 हवी म्हणून. याच्या अगोदरच्याही ज्या काही सेंचुरी झाल्या त्यावेळेला ते काहीतरी विचित्र होऊन बसतं की एक तर लावल्यानंतर जर खेळत असेल तर तिकडेच बसायला लागतं, मग मध्ये उठता येत नाही, असे सगळे विचित्र सगळ्या गोष्टी असतात त्या. तुम्ही अशा तोडग्यांवर विश्वास ठेवता? विश्वास काय आणि काय काय, पण ते वाटतं त्यावेळेला. सचिनसाठी अशा तोडग्यांवर विश्वास ठेवावा लागतो. सचिनची एक स्पेशालिटी जी आहे ती हीच आहे की तो खूप साधा आहे आणि प्रत्येकाला त्याच्याबद्दल आत्मीयता वाटते. या दिवसानं म्हणजे आजच्या या दिवसानंतर 100व्या सेंचुरीनंतर कोणता क्षण सचिनच्या जीवनातला तुम्हाला तुमच्याबरोबरचा आत्ता आठवतो? नाही, असा काही कुठचा क्षण बिण आठवतो अशाला भाग नाही, परंतु मला असं वाटतं की अतिशय चांगली गोष्ट झाली. बरेच महिने हे सगळं खूप रेंगाळलं होतं प्रकरण, आणि कधी होणार ती 100वी सेंचुरी, कधी होणार ते जे काही सगळं चालू होतं. खरं तर तो परफॉर्मन्स तो देत होता, त्याचा खेळ तो खेळत होता, रन्स होत होत्या, सेंचुरी होत नव्हती. आता त्या सगळ्या गोष्टी परमेश्वराला आणि सचिनलाच ठाऊक ते का होत नव्हतं आणि काय होत होतं. पण तो त्याचे एफर्ट्स दिसत होते, असं नाही आहे की तो काहीतरी मारकाम करत होता. त्याचे एफर्ट्स दिसत होते, तो त्या सगळ्या गोष्टी करत होता आणि त्या बाबतीत, त्या स्वतःच्या त्या खेळाच्या बाबतीत तो अत्यंत फोकस्ड आहे आणि अत्यंत त्याच्या प्रेमात आहे, प्रामाणिक आहे त्या गोष्टीशी. पण ते आता होत नव्हतं. मला असं वाटतं की ती आज गोष्ट घडली, झाली आणि बरं वाटलं. सचिनचे जवळचे मित्र आणि त्याच्या खेळाचे चाहते म्हणून आता सचिननी काय करावं यापुढे असं तुम्हाला वाटतं? नाही, तो निर्णय त्याचा आहे, त्याने तो निर्णय घ्यावा. मी कसं होतं की जसं त्याच्या रिटायरमेंटबद्दल कोणी लुडबुड करू नये, तसं त्यांनी पुढे काय करावं याच्याबद्दलही कोणी चर्चा करू नये. त्याचा निर्णय त्यांनी घ्यावा. धन्यवाद साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह विनोद तळेकर, IBN लोकमत, मुंबई.